हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, या विद्याधरमुळे आज युगंधरवरती काय वेळ आली आहे. फक्त विद्याधरच्या बोलण्यामुळे युगंधरला चक्कर आलेली आहे आणि चक्कर येऊन तो खाली पडलेला असतो. खरं तर ही फक्त चक्कर नसते, तर युगंधरला आता खूप जास्त त्रास होत असतो. पण त्या सगळ्यांना वाटतं की अचानक युगंधरला चक्कर कशी आली असं म्हणत आता त्या सगळ्यांनी शिल्पा, पृथ्वी आणि हा प्रांजल, मिताली सगळेजण युगंधरला आता रूममध्ये घेऊन आलेले असतात. आणि इकडे आता ते सगळेजण घाबरलेले असतात. त्याच वेळी आता हा विद्याधरलाही वाटतं की नक्की त्याला काय झालं असेल, तो असा कसा पडला एवढा कोसळून. तर तो बोलतो की मी मुलांसमोर हे असं काही करायला नको होतं, मुलांसमोर असं काही बोलायला नको होतं का. तर त्याच नंतर आता इकडे धनश्री जी आहे ती विद्याधरकडे येते आणि विद्याधरला बोलते की अहो, तुम्ही काय केलं हे सगळं, तुम्ही असं करायला नको होतं, भाऊजींची अवस्था पहा, तुम्ही जरा हे विचार करून बोलत नाहीत काही. तर त्यावेळी आता विद्याधर जो आहे तो तिच्यावर ओरडतो आणि बोलतो की आता तू मला शिकवणार का, मी काय करायचं आणि काय नाही ते. इकडे आनंदी आता मालक साहेबांना भेटण्यासाठी हे झालेले असते, आतुर झालेले असते. काय झाले मालक साहेबांना कळत नाही म्हणून ती रडत असते. पण कुणीही आनंदीला आतमध्ये येऊ देत नसतं. आनंदीला इकडे युगंधरला भेटूही देत नसतं. शिल्पा बोलते की तू ह्या रूममध्ये पाय देखील ठेवायचा नाहीस असं म्हणत आता ती आनंदीला धक्का देते. आणि त्याच नंतर आता इकडे प्रांजल जो आहे तो बोलतो की हे बघा, तू तू एक काम कर ना, तू डॉक्टरांना लवकरात लवकर फोन कर, तिकडे लक्ष देऊ नकोस ना, तू आधी डॉक्टरांना फोन कर. खरं तर यावेळी आता सगळी मुलं जी आहे ती घाबरलेली असतात. आणि त्याचनंतर आता इकडे ही शिल्पा जी आहे ती लगेचच डॉक्टरांना फोन करते. आणि आता इथे शिल्पाच्या सांगण्यावरून डॉक्टर जे आहेत ते फक्त 5 मिनिटात इथे घरी पोहोचतात. पण ही शलाकाला माहीत नसतं घरामध्ये नक्की काय घडलं आहे, कारण घरामध्ये सगळं वातावरण शांत असतं. म्हणूनच आता शलाका जी आहे ती विद्याधरच्या रूममध्ये जाते आणि विद्याधरची बोलू लागते की आज घरामध्ये एवढं काय झालं आहे, एवढं शांत वातावरण कसं काय आहे. त्यावेळी आता विद्याधर जो आहे तो शलाकाला सगळं काही सांगू लागतो. आणि त्याचवेळी आता शलाका जी आहे ती बोलते की अरे वा, म्हणजे हा युगंधर एवढा धनधाकट दिसतो पण एवढा हळवा आहे, मला वाटलंच नव्हतं. इकडे आता मिताली, बाबा उठा ना, बाबा तुम्हाला काय झालंय, तुम्ही माझ्याशी बोला ना, असं सगळं बोलत असते. आणि त्याचवेळी डॉक्टर जे आहेत ते येतात आणि युगंधरला इथे चेक करतात. डॉक्टर आता तिथल्या सगळ्यांना सांगतात की हे काही झालं तरी त्यांना शांतता हवी आहे, कारण त्यांचा BP शूट झाला आहे आणि अशा पद्धतीने तो शूट झाला आहे की ती लेवल खूप जास्त आहे. त्यामुळे मला आता इथे त्यांना ICUचा सेटअप करावा लागेल आणि त्यांना ICUमध्ये ठेवावे लागेल, चालेल ना. तर आता इथे शिल्पा जी आहे ते बोलते की डॉक्टर, तुम्हाला जे काय हवं आहे ना ते सगळं काही अरेंज करा आणि युगंधरला लवकरात लवकर बरं करा. तर आता इकडे ऑफिसमध्ये इकडे शिर्के जे आहेत तेही खूप परेशान असतात, कारण आता युगंधर म्हणजेच मालक साहेब ऑफिसमध्ये नाही आहेत म्हटल्यानंतर आता पुढची कामे कशी करायची, कारण त्यांच्यासाठी आता एक खूप महत्त्वाची डील येणार होती आणि ती डील उद्याच असते. त्याचमुळे आता इकडे शिर्के जे आहे ते शिल्पाताईला सांगतात की आता कसं करायचं, आता फॅक्टरीचं काम कसं करायचं, कारण हे सगळं मालक साहेब पाहत होते. तर आता इकडे आता शिल्पा जी आहे ती बोलते की शिर्के, ठीक आहे, मी बघते काय करायचं आणि काय नाही ते. पण युगंधरची अवस्था अशी असते ना, तर युगंधरकडून तिला काही अपेक्षितच नसतं. काही झालं तर युगंधर लवकरात लवकर बरा झाला पाहिजे असं तिलाही वाटत असतं. आणि त्याचनंतर आता इकडे शिल्पाताईचा सल्ला घेऊन शिल्पाताई जरा विचार करते की काय करायला हवं आणि काय नाही. पण तिचंही डोकं बंद पडलेलं असतं, कारण डील जर आपण कोणाच्याही हाती दिल्या आणि ते काम आपलं व्यवस्थित झालं नाही तर तर पुढे युगंधरला खूप अडचणी येतील. म्हणूनच आता इथे शिल्पा जी आहे ती बोलते की आता मला हे कळत नाही की शिर्के काय केलं पाहिजे. त्यावेळी आता शिर्के जे आहेत ते बोलतात की हे पहा शिल्पाताई, माझ्या डोक्यात ना एक हे आहे, म्हणजे विचार आहे. खरं तर तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला राग येईल, पण आपल्याकडे ऑप्शन आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी शिल्पा आहे ती बोलते की शिर्के, मग तुमच्याकडे ऑप्शन आहे, मग तुम्ही मला का विचारतात की काय केलं पाहिजे. पण आता शिर्के जे आहे ते बोलतात की पण ते ऑप्शन, ते सोल्युशन तुम्हाला चालेल की नाही, म्हणूनच मी जरा गोंधळात पडले. तर आता इथे शिल्पा जी आहे ती बोलते की काय आहे ते ऑप्शन, मला सांगाल का. तर त्यावेळी शिर्के जे आहेत ते सांगू लागतात की म्हणजे खरं तर
मालक साहेबांनीच असे काही पेपर्स बनवले होते, ज्या पेपर्सवर आनंदीच्या सह्या आहेत. आणि त्याचमुळे आता जर मालक साहेबांच्या नंतर कुणी म्हणजे मालक साहेब असेल नसेल कधी एखाद दिवशी, तरीही आनंदी त्यांच्या जागी सह्या करू शकते. आनंदी त्या डीलसाठी होकार देऊ शकते आणि आनंदी सगळ्या काही कामगारांना पेमेंटही करू शकते. अशा अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी हा पर्याय निवडलेला असतो आणि तिथे आनंदीची सहीही चालणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर इथे शिल्पा जी आहे ती बोलते की काय, युगंधरने हे सगळं आनंदीला सोपवलं आहे. युगंधर हे असं करूच कसा शकतो, म्हणजे कोणत्या हक्काने त्याने तिला एवढे सगळे हक्क दिले, तिला बायको तर मानत नाही, मग हे सगळे हक्क कसे काय दिले त्याने. तर आता इकडे शिल्पा जी आहे ती प्रचंड चिडलेली आहे. पण आता इकडे शिर्के जे आहेत ते बोलतात की हे पहा शिल्पाताई, ताईसाहेब, आपल्याला आत्ता हे सगळं काम होणं महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे की त्यांनी हे हक्क का दिले आणि कसे दिले, हा विचार करण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही लवकरात लवकर आनंदीला फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये पाठवा आणि लवकरात लवकर या कामाला सुरुवात करायला हवी, जेणेकरून जर उशीर झाला तर आपली डील कॅन्सल होईल आणि कामगारांचेही बिल पेमेंट करायचं आहे. कामगारही आपल्यावरती नाराज होतील. त्यावेळी आता इकडे शिल्पा जी आहे ती थोडा विचार करते. आता सध्या आपल्यावरती ही परिस्थिती आहे ना, तर ठीक आहे, मी पाठवते आनंदीला. पण यानंतर जेव्हा युगंधर बरा होईल त्यावेळी मी बघतेच की युगंधरने हे सगळं का केलं, कशासाठी केलं हे सगळं, मी युगंधरलाच हा जाब विचारेल. तर त्याचवेळी आता इथे शिल्पा जी आहे तिने खरं तर आनंदीला मालक साहेबांना भेटण्यासाठीही नकार दिला होता. पण आता आता तिचं काम तिच्याकडे असतं. म्हणूनच शिल्पा जी आहे ती आता आनंदीला बोलते की तुझ्याकडे एक काम आहे आणि ते तुला कंप्लीट करायचं आहे. त्यावेळी आनंदी बोलते की काय झालं आहे शिल्पाताई, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावेळी ती सांगू लागते की हो, आता तुला इथे न थांबता ऑफिसमध्ये जायचं आहे आणि थेट तिथल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. तर आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की पण शिल्पाताई, इथे मालक साहेबांना अशा अवस्थेत सोडून मी फॅक्टरीमध्ये कशी जाऊ, माझं मन नाही लागणार तिथे. त्यावेळी आता शिल्पा जी आहे ती बोलते की हे बघ, ओव्हर ॲक्टिंग करू नकोस, इथे आम्ही सगळे आहोत, पण तिकडे काम पाहणारं कोणी नाही आहे आणि जबाबदारी घेणारंही कोणी नाही आहे. त्याचमुळे युगंधरने खरं तर ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे आणि म्हणूनच ती तुला पार पाडावी लागेल. तर त्यावेळी आता आनंदी जी आहे ती बोलते की काय बोलताय शिल्पाताई तुम्ही. तर त्यावेळी आता इकडे शिल्पाताई जी आहे ती बोलते की हो, मी बरोबरच बोलते. युगंधरनंतर युगंधरने असं काही पेपर्स बनवून ठेवले आहेत जे की तू ते करू शकतेस. तू आपल्या कामगारांना पेमेंटही देऊ शकतेस आणि त्यानंतर तू फॅक्टरीमध्ये काही निर्णय देखील घेऊ शकतेस. पण आमच्या कोणाकडे ही संधी युगंधरने दिलेली नाही आहे. त्याचमुळे तुला आता फॅक्टरीमधलं कामकाज पाहायचं आहे. तर आता इकडे आनंदी जी आहे ती बोलते की हो का. तर आता इथे आनंदी म्हणते की ठीक आहे शिल्पाताई, तुम्ही मालक साहेबांची काळजी घ्या, मी तिकडे लक्ष देते. तर आनंदी जी आहे ती आता शिर्केंबरोबर जायला तयार होते आणि ऑफिसची जबाबदारी घ्यायलाही तयार होत असते. तर त्याचवेळी आता या विद्याधरने शिर्के आणि इथे त्याच्या शिल्पाताईचं बोलणं ऐकलेलं असतं की युगंधरने हे असं कसं काय करू शकतो, हे सगळं आनंदीच्या हातात तो कसा काय देऊ शकतो, असं त्याचं झालेलं असतं. पण आता तो बोलतो की चला, आता माझ्याकडे चान्स आहे. आता तो याच संधीचा फायदा घेत इथे शिल्पाकडे जातो आणि बोलतो की शिल्पाताई, हे मी काय ऐकतोय, या दादाने हे सगळं काही या आनंदीवरती सोपवलं आहे. एवढी मोठी जिम्मेदारी तो तिच्यावरती कसा काय देऊ शकतो आणि तेही तुला नाकारून. हे बघ, हे सगळे हक्क तर ते त्याने तुला द्यायला हवेत ना, आपल्या घरची प्रमुख तर तो तुला मानतो. मग हे सगळे हक्क त्याने तुला का नाही दिले. खरं तर तू त्याच्यासाठी जास्त महत्त्वाची आहेस. मग ह्या आनंदीला त्याने एवढं महत्त्व का दिले, बघ ना, तुला दिसतंय का. हा दादा बदलत चाललेला आहे. तुला वाटत होतं की तुझा दादा कधीही त्या आनंदीला ही पोझिशन देणार नाही, समिधा बहिणींची जागाही देणार नाही. पण बघ, हळूहळू त्याने कसा डाव पलटला. तर त्यावेळी आता इथे शिल्पा जी आहे ती बोलते की ए विद्याधर, तुझं तोंड बंद ठेव आणि हे बघ, आत्ता त्याला बरं नाही आहे म्हणून मी हे सगळं करू देत आहे. पण जर त्याची अवस्था ठीक असती तर मी कधीही त्याला हे सगळं करू दिलं नसतं आणि त्याचा जाब विचारला असता. पण तू मला सांगायची गरज नाही आहे, मी बघेल काय करायचं आणि काय नाही ते. त्याचमुळे आता इकडे विद्यार्थीच आहे तो बोलतो की बघ, मी आपलं सांगितलं, मला जे वाटलं ते, पण निर्णय तुझा असेल.
तर त्यावेळी आता इकडे ही जी शिल्पा आहे ना, विद्याधरच्या अशा बोलण्याने आणखीनच भडकते आणि त्यावेळी आता इथे ती बोलते की आता या मुलीचं खूप झालं. आता खूप सहन केलं या मुलीचं, पण आता नाही. आता हे सगळे हक्क माझ्या पृथ्वीला, प्रांजलला मिळायला हवेत. पण हे सगळे हक्क जर तिला मिळाले तर उद्या या घरची मालकीणही तीच होईल. पण नाही, मी असं होऊच देणार नाही, असं शिल्पा म्हणत असते. फक्त युगंधरची ठीक होण्याची वाट पाहते. तर आता इकडे ही जी शलाका आहे ती शिल्पाची अवस्था पाहत असते. हे सगळं पाहून ना तिला खूप भारी वाटत असतं. खरं तर हिने शलाकाने विद्याधरचे कान भरले आणि विद्याधरला सांगितलं की जाऊन शिल्पाताईला असं असं बोल, म्हणजे बघ तिचा राग कसा अनावर होईल आणि तिचा राग सगळा काही त्या आनंदीवरती निघेल. पण आत्ता शिल्पाने शांतता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण डॉक्टरने सांगितलं आहे की तुम्ही या मालक साहेबांना अजिबात त्रास देऊ नका, म्हणजे त्यांच्या कानापर्यंत कसलाही आवाज झाला नाही पाहिजे. म्हणून शिल्पा आत्ता थोडी शांत आहे. पण जेव्हा जेव्हा युगंधर शुद्धीवर येईल आणि त्याला बरं वाटेल, तेव्हा शिल्पा हे सगळं तर काढेलच ना. तर त्यावेळी आपण तमाशा बघू, असं शलाका आणि विद्याधर दोघेही जण म्हणत असतात. तर त्याचनंतर आता इकडे शिर्के आणि आनंदी दोघेही जण आता ऑफिससाठी निघालेले असतात आणि इकडे शिर्के आनंदीला म्हणतात की हे पहा आनंदीताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मालक साहेब लवकरच बरे होतील. तरीही आता आनंदी बोलते की हो, तुम्ही जे म्हणतायत ना ते अगदी तसंच हो. तर त्यानंतर आनंदी बोलते की शिर्के, आत्तापर्यंतचं मला शेड्यूल सांगा, नक्की आपल्या फॅक्टरीमध्ये काय काय चाललेलं आहे. तर आता शिर्के जे आहेत ते कामाबद्दल सगळी काही माहिती आनंदीला सांगू लागतात आणि त्यानंतर आनंदीला म्हणतात की सगळ्यात आधी आपल्याला कामगारांचं पेमेंट करायचं असतं. तर त्यावेळी आता आनंदी जे आहे ते सगळे काही हे पाहू लागते आणि सगळ्या कामगारांचे पेमेंट जे आहे ते चेक करू लागते की किती कुणाला कसं द्यायचं आहे. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती आता स्वतःच्या हाताने त्या कामगारांना पेमेंट देते आणि त्याचनंतर इकडे आता त्यांची एक डील असते. ती डील खूप महत्त्वाची असते. खरं तर त्या डील्सवरतीच सह्या करायच्या असतात आणि आता ते पेपर्स तिला वाचायचे असतात. आनंदी जी आहे ती शिर्क्यांना म्हणते की शिर्के, आता मला हे पेपर्स वाचायचे आहेत. म्हणूनच आता इथे शिर्केही त्यांची आनंदीची मदत करतात आणि पेपर्स वाचल्याशिवाय आणि ऐकल्याशिवाय आनंदी जी आहे ती त्या पेपर्सवरती सह्या करत नाही, कारण ते पेपर्सचे आणि ती डील जी आहे ती खूप महत्त्वाची असते त्यांच्यासाठी. म्हणूनच आता आनंदी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नसते. त्यावेळी आता आनंदीने ज्या प्रकारे काम केले ना, त्यावेळी शिर्केंना आनंदीवरती खूप हे वाटतं, गर्व वाटतो की खरंच आनंदीताई किती हुशार आहेत. फक्त त्यांना जर दिसत असतं तर किती चांगलं झालं असतं, असं आता इथे शिर्के जे आहेत ते मनातच म्हणत असतात. पण त्याचनंतर आता आनंदीने सगळी ऑफिसमधली कामं कंप्लीट केलेली आहेत. तेवढ्यात तिथे आरती येते आणि आरती आनंदीला मालक साहेबांच्या तब्येतीबद्दल विचारू लागते की हे सगळं कसं झालं, काय झालं. तर त्यावेळी आनंदी आरतीला सगळं काही सांगू लागते की आरतीताई, घरामध्ये आज खूप वाद झाले आणि त्या वादावरूनच मालक साहेबांना खूप टेन्शन आलं आणि त्यांचा BP शूट झाला. सगळं काही इथे आनंदीने आरतीताईला सांगितलं आहे आणि त्यानंतर इकडे शिर्के जे आहेत ते बोलतात की चला आता काम झालं आहे म्हटल्यानंतर आपण निघूयात, असं म्हणत शिर्के आणि आनंदी दोघेही जण घरी जायला निघालेले आहेत आणि इकडे आरती तिथेच त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करत असते.